मस्त सकाळची वेळ होती, छान उगवता सूर्य दिसतोय, मस्त फ्रेश असं वातावरण, पहाटेचं शांत पक्ष्यांचा आवाज खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. तर टेरेसवरून हा सगळा व्ह्यू मी तुम्हाला दाखवत होते. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा आहे संडे आणि सकाळचे वाजलेत 6:30 आणि मी आली आहे वरती टेरेसवर. इथे थोडंसं म्हटलं फिरावं, मॉर्निंग वॉक जो असतो माझं बाहेर जाणं झालं नाही आणि छान असं गार वातावरण आहे. मग म्हटलं वरती टेरेसवरती छान फिरावं आणि खरंच खूप छान वाटतं आहे. मस्त थंड अशी हवा आहे आणि सकाळचं वातावरण खरंच खूप छान असतं, फ्रेश असं वातावरण आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो सकाळीच मी सुरू केला आहे. मग म्हटलं आजच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. आजचा आहे संडे आणि आज सगळं मी दिवसभरामध्ये काय काय करणार आहे तसं आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी शेअर करतेच, तसं आजच्याही व्हिडिओमध्ये मी करणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, खूप छान असणार आहे आजचा व्हिडिओ. चला मग दाखवते तुम्हाला. तर मंडळी, मस्त माझं फिरून झालेलं आहे. 1 तास मी छान फिरले वरती आणि आता जात आहे मी खाली. खूप छान अशी हवा आहे, थंड वातावरण आहे, खूप छान वाटतं, फ्रेश वाटलं मस्त. आणि आता मी खाली जाते, छान फ्रेश होते आणि मग करणार आहे ब्रेकफास्टमध्ये काय काय असणार आहे त्याही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर चला मग. त्यानंतर मग वरतीच मी थांबले आणि फिरत होते. मॉर्निंग वॉकला बाहेर जात असते, पण आत्ता एवढ्यात माझं बाहेर जाणं होत नाही आहे. पण मग बंद न करता मी टेरेसवर फिरते. खूप छान वाटतं स्वतःला वेळ दिला की छान, एक बिझी शेड्यूलमधून आपण स्वतःला वेळ देतो, छान वाटतं. आणि रोज मी 1 तास फिरत असते. तर मग आज होता संडे, तर मॉर्निंगचं हे माझं शेड्यूल असतं. तर फिरत होते, 1 तास भर मी फिरले. चला मग आता जात आहे मी खाली. फ्रेश होऊन मी किचनमध्ये आले. इथे तुम्हाला दिसतंय छान बॅटर माझं तयार आहे. तर हे आहे डोसाचं बॅटर आणि आता मी घेत आहे डोसे बनवायला. तर तवासुद्धा इथे गरम आहे. तर छानपैकी असे मी डोसे आता बनवून घेते अशा प्रकारे. तर मस्त असा आपला डोसा बनवून तयार आहे. छान असा याला मी कुरकुरीत बनवला आहे. तर याला तुम्ही चटणीसोबत, चहाबरोबर असं खाऊ शकता. तर तयार आहे इथे मस्त असा. तर मंडळी, मस्त असं मी ब्रेकफास्ट बनवला आहे आणि ब्रेकफास्टमध्ये काय आहे तर डोसा आज मी बनवला आहे. छान डोसा, चटणी आणि डोसा आणि चहाचं कॉम्बिनेशनही खूप छान लागतं, जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि मागे बघा तुम्हाला छान असं इथे डोसा असं दिसतोय. येस, तर होतो आहे. आणि हो, मस्त असं मी बनवते आहे संडेचा ब्रेकफास्ट. आणि मोस्टली आपण ब्रेकफास्ट हा संडेचा जो असतो तो बऱ्याच जणांच्या घरी इडली, डोसे, आप्पे असं काहीतरी असतं. तर संडेला सुट्टी असते, फ्री वेळ असतो, तर आपण मुलांना छान असे करून खायला घालतो. तर तेच आज मी पण केलं आहे. छान डोसा बनवला आहे. सोबतच त्याला नारळाची किंवा शेंगदाण्याची अशी मिक्स मी बनवणार आहे. आणि येस, मस्त असं मी ब्रेकफास्ट करेल, दाखवते ते. दुपारची कामं आवरून मग आराम
आणि इथे मस्त ब्रेकफास्टसुद्धा तयार आहे आणि ब्रेकफास्टमध्ये आहे इडली, डोसा आणि मस्त अशी चटणी. तर चला मग या तुम्हीसुद्धा माझ्यासोबत ब्रेकफास्ट करायला. दुपारची कामं आवरून मग आराम केला. त्यानंतर मग स्कूलसाठी काही प्लॅन करायचा होता. सो थोडा वेळ मला मिळाला. वेळ म्हणजे नेक्स्ट डेचा प्लॅन बनवायचा होता. सो दिवसभरातली जी कामं वगैरे सगळं आवरून थोडासा आराम करून मग म्हटलं आता रात्रीची वेळ होती आणि मग रात्रीच्या वेळेला मग जो आपल्याला टाईम असतो त्याच्यामध्ये मी माझं थोडंसं काम करत असते. तर इथे तुम्हाला दिसतंय मी माझं काम करते. तर म्हटलं झोपण्यापूर्वी आपलं दुसऱ्या दिवशीचं मी प्लॅनिंग बनवत होते. स्कूलमध्ये जाऊन काय करायचं आहे, काय प्लॅनिंग असणार आहे, क्लासेसमध्ये काय करायचं आहे, बऱ्याच गोष्टी असतात, त्याचं प्लॅनिंग करावं लागतं. मग असं सगळं काही लक्षात राहत नाही. त्यामुळे मग मी एका डायरीमध्ये मेंटेन करून ठेवते. म्हणजे आपल्याला जी कामं करायची आहेत ती प्रॉपरली होतात आणि ज्या गोष्टी समजा आपल्याला लक्षात राहत नाहीत तर डायरीमध्ये ठेवलं की आपल्याला सगळी कामं सोयीस्कर पडतात. तर असं सगळं मी करत असते. मोस्टली मी डायरीमध्ये लिहून ठेवते. म्हणजे हे असं माझं मेंटेन राहतं. त्या दिवशीचं म्हणजे तारीख टाकायची किंवा त्या दिवशी आपण काय केलं या सगळ्या गोष्टी मी एका डायरीमध्ये मेंटेन करते. तर आजचा होता हा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ सफर विथ प्रतीक्षा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा. बाय.